ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड, को-पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। ऐन निवडणुकीच्या काळामध्ये मुंबईमध्ये गुजराती विरुद्ध मराठी असा वाद रंगलेला आपल्याला पाहायला मिळतोय। संजय दिना पाटील जी आहेत हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत। एका गुजरात बहुल सोसायटीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रचार करण्यास मनाई करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। आपण त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। नेमका काय प्रकार घडलेला आहे, काय सांगाल, यानंतर तुमची भूमिका काय? नाही, आमचे कार्यकर्ते सर्व ठिकाणी जातात, तसंच त्या सोसायटीमध्ये गेले होते पत्रका वाटायला, लोकांना भेटण्याकरता। पण कुठले विशिष्ट लोक होते, असं कुठल्या समाजाचे असं नाही, भाजपचे कार्यकर्ते होते। त्यांनी असं ते रंग द्यायचा प्रयत्न केला का बाबा गुजराती ते जे आता हिंदू मुस्लिम करून झालं, पाकिस्तान बांगलादेश करून झालं, दगड मारून स्वतःवर झाले, बाकी दुसरं काही काही आरोप करून झाले। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। सर्व झालं, आता काय होत नाही। आता हे प्रयत्न करतात आहे का बाबा आता गुजराती मराठी असं करायला बघतात, असं काही नाही। गुजराती समाजाचे लोक एवढे माझ्या बरोबर आहेत, माझ्या दोन सुनबाई गुजराती आहेत, त्याबरोबर आहेत। आमच्या मी जिथे राहतो आणि जे आपण जे व्यापारी समाजवाले सर्व गुजराती लोक आपण बघायला प्रचारामध्ये आहेत, असं काही नाही आहे। त्या ठिकाणचे लोक आहेत, तेही तिकडेही 2-4 लोक असतात सर्व सोसायटीमध्ये वेगळ्या वेगळ्या विचारधारेचे। त्यांनी रोखायचा प्रयत्न केला, पण आम्ही परत तिकडे जाऊ, लोकांना भेटू आणि लोक आम्हाला समर्थन करतील। चांगलं आपण बघा त्या सोसायटीमधून आम्हाला किती मतदान होतं ते आपण 4 तारखेला समजेल। आपले जे आपल्या समोर उभे आहेत मिहिर कोटेचा यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला, काय सांगाल? कोणाचा? आपल्या स्वतःच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे मिहिर कोटेचा आपल्या समोर। आज मुख्यमंत्र्यांची एक बैठक झाली, यामध्ये ते म्हणाले आम्ही या 53 दिवसात पूर्ण प्रचार कव्हर केलेला आहे। विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। साहेब, आपण चुकीचं ऐकलं असेल, त्यांनी माझ्या विजयाबद्दल बोलला असेल। आपलं समजण्यात लोकांचा आणि त्यांच्या आपल्या समजण्यात चुकीचं असेल। त्यांनाही विश्वास आहे का मीच जिंकणार आहे, म्हणून हे सर्व करतात आहे। ते लास्टचा केवळाने प्रयत्न आहे, शेवटचा माणूस मरता काहीतरी प्रयत्न करतो ना जीव वाचवायचा, असं प्रयत्न करतात आहे ते। त्यांचं म्हणणं असं असेल का संजय दिना पाटील जिंकणार आहे मशालाच्या निशाणीवर, त्यांनी स्वतःबद्दल नसेल बोललो, माझ्याबद्दल बोलला असेल साहेब। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। आपल्यासोबत सुनील राऊतजी देखील आहेत, काय सांगाल नेमका तो प्रकार काय होता, काय घडलं, यानंतर आपली प्रतिक्रिया काय? बघा, संजय पाटील जिंकणार हे अख्ख्या काळ्या दगडावरची रेग आहे आणि म्हणूनच हे मिहिर कोटेचा हा खोटा गेम करतायत। कुठेतरी मानकूरला स्वतः दगड मारून घ्यायचा गाडीवर, कुठेतरी प्रचार थांबवायचा, कुठेतरी काही बोलायचं, परंतु अशा गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष करतो। कारण आमचं लक्ष पण एकच आहे की आम्हाला लोकसभेला जायचं, पार्लमेंटमध्ये जायचं आहे आणि त्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही प्रकारे काम करतो आहे। आमचा विजय नक्की आहे। यांनी काही करू दे, आम्हाला अडवू दे, आमच्यावर खोटे आरोप करू दे, अशा आरोपांना महाविकास आघाडी भीक घालणार नाही। कारण आम्ही विजयी उमेदवार आहात। तुम्ही आजही जर आमची प्रचार फेरी बघितली, प्रचार फेरी नाही, ही विजयाची फेरी आहे। एवढी गर्दी, अमाप गर्दी आहे आणि हा रिस्पॉन्स संपूर्ण मुलुंडपासून मानकूरपर्यंत सेम रिस्पॉन्स आम्हाला महाविकास आघाडीला मिळतो आहे। त्या म्हणून आमची खात्री अशी आहे की आमचे संजय दिना पाटील लोकसभेला पोचतात, 100% जाणार। आणि मुख्यमंत्री येऊ दे, मोदींनी सभा घेऊ दे, तरी आमच्या ईशान्य मुंबईतील जनतेच्या लोकांचं हृदय परिवर्तन कोण करू शकत नाही। आमच्या हृदयामध्ये महाविकास आघाडी आहे, संजय दिना पाटील आहेत, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, आमचा विजय पक्का आहे। धन्यवाद। आपल्यासोबत होते संजय दिना पाटील तसेच सुनील राऊतजी यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन अथर्वसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड, को-पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।